शिवनेरी किल्ला आलेलो आहोत। या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्म ठिकाण आहे। याला सातवाहनकालीन राजांपासून महत्त्व आहे। म्हणजे या जुन्नर तालुक्याला अनेक लेण्या भिक्षू संघाच्या निवासासाठी, ध्यानासाठी, अभ्यासासाठी त्या राजांनी खोदल्या आणि अशा या जुन्नर तालुक्याला अतिशय प्राचीन असे महत्त्व 2-2.5 हजार वर्षापूर्वीचे महत्त्व लाभले म्हणून युनेस्कोने हे वारसा केंद्र म्हणून घोषित केले आहे। महाराष्ट्रातील शिवनेरीसह 12 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे। आपण किल्ल्यावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजमुद्रेचा वापर करायचे ते राजमुद्रा सर्वांना अर्थ सांगणार आहोत। तसा स्टेटसलाही मी टाकला होता अर्थ। अष्टकोनी ही राजमुद्रा असून सर्व दिशांना स्वराज्याचा विस्तार आणि संरक्षण हे त्या राजमुद्रेतून महाराजांनी दर्शवलेलं आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी जसा 2,500 वर्षापूर्वी बहुजनांच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि सुखासाठी पहिला धम्माचा उपदेश केला, ज्याने सर्वांचे हित कल्याण होणार आहे, ज्याच्यामुळे या धम्माचा प्रचार प्रसार केल्यावर आपण स्वयंप्रकाशित हो असेही आदेशात म्हटले आहे। तसंच महाराजांच्या राजमुद्रेत देखील प्रजेच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी ही राजमुद्रा प्रकाशमान राहणार आहे। महाराजांचे विचार होते। आपल्या भारतीय संविधानाच्या मूळ हस्तलिखितामध्ये सुद्धा पान क्रमांक 141 वर छत्रपती शिवरायांचे चित्र आहे आणि हे संविधान राबवणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असेच काही अधोरेखित केलेले आहे। चला तर आता आपण शिवनेरीवर जात आहोत।